मित्रांनो, आज तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा. उद्या सकाळी तुम्ही या जगामध्ये नसला तर तुमच्या कुटुंबाकडे किती पैसे असतील? घराचा हप्ता, मुलांचं शिक्षण, घर खर्च, आई-वडिलांची औषधं, पत्नीचा किंवा पतीचा भविष्यातील खर्च, हे सगळं काही भागवण्यासाठी फक्त ₹1,00,00,000 पुरेसे असतील का हो त्यांना? काही वर्षांपूर्वी जर हा प्रश्न विचारला असता, तर ₹1,00,00,000 रक्कम बऱ्यापैकी मोठी ती वाटत होती. ज्यांच्याकडे ₹1,00,00,000 आहे तो श्रीमंत माणूस समजला जायचा. पण 2026 मध्ये ती परिस्थिती आहे का हो? परिस्थिती आता बदललेली आहे. महागाई वाढलेली आहे, शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे, घरांच्या किमती देखील वाढलेल्या आहेत, वैद्यकीय खर्चामध्ये वाढ झालेली आहे. अनेक कुटुंबांचं नियोजन जे आहे ते यामुळे बिघडलेलं आहे. त्यामुळं आज अनेक एक्सपर्ट्स असं म्हणत आहेत, की ₹1,00,00,000 टर्म इन्शुरन्स जो आहे, त्याचं जे कव्हर आहे ते अनेक कुटुंबांसाठी पुरेसं ठरत नाही. हे ऐकून तुम्हाला देखील अनेकांना धक्का बसेल, कारण भारतामध्ये बहुतेक लोक जेव्हा टर्म इन्शुरन्स घेतात, तेव्हा सगळ्यात आधी ₹1,00,00,000 टर्म इन्शुरन्स हा आकडा डोळ्यासमोर येतो. पण खरा प्रश्न असा आहे, की हा आकडा कसा ठरला? आजही तो पुरेसा आहे का? हेच आपण या व्हिडिओमधून आज समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. दुसरं म्हणजे आम्ही असे बरेच तुमच्या कामाचे व्हिडिओ जे आहेत ते सातत्यानं बनवत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही आमच्या चॅनलवर पुन्हा एकदा एक नजर टाका. त्यामध्ये तुम्हाला काही कामाचे व्हिडिओ तुम्हाला नक्की सापडतील. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग एक उदाहरण घेऊयात आणि मग आपण सुरुवात करूयात. समजा आपण असं धरूयात, की एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला ₹1,00,00,000 इन्शुरन्सची जी काही रक्कम आहे ती मिळाली. आता हे पैसे बँकेमध्ये किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी त्यांनी इन्व्हेस्ट केले. त्यावर वर्षाला आपण असं धरू, की 7.5% रिटर्न मिळाले. तर महिन्याला ₹60,000-65,000 त्यांना उत्पन्न मिळेल. पण आता अनेक शहरांमध्ये आज एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा खर्च जर धरला तर सहज 1,00,000च्या घरात जातो. कधी-कधी तो जास्तही असतो. मग आता जर कुटुंब दर महिन्याला ₹1,00,000 खर्च करत असेल, तर त्या ₹1,00,00,000 निधीवर किती काळ त्यांचा जे काही उदरनिर्वाह आहे तो चालेल? आर्थिक गणित जर पाहिलं तर साधारणपणे 13 वर्षामध्ये सगळा निधी जो आहे तो संपून जाऊ शकतो. म्हणजे आज 35 किंवा 40 वर्षाच्या व्यक्तीचं जर निधन झालं, तर त्याच्या कुटुंबाला पुढची 30-35 वर्षे सांभाळण्यासाठी ₹1,00,00,000 पुरणार नाही. आणखी एक यामध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो. समजा त्या व्यक्तीवर ₹40,00,000 होम लोन होतं, कार लोन सुद्धा आहे, काही पर्सनल लोन सुद्धा आहे. अशा वेळी ₹1,00,00,000 टर्म इन्शुरन्सची रक्कम मिळाली आहे. त्यातला मोठा हिस्सा जो आहे तो त्यांची आधीची कर्ज जी आहेत ती फेडण्यामध्ये जाणार. उरलेल्या पैशामध्ये जे काही आहेत ते कुटुंबाला घर चालवावं लागेल. काही लोक काय करतात, की फक्त 1,00,00,000 हा मोठा आकडा आहे एवढंच पाहतात. पण त्यामागे गणित काय आहे ते तुम्ही पाहता का? नाही. तुम्ही नसताना कुटुंबाला नेमकं काय हवं आहे याचा विचार करणं तुम्ही गरजेचं असतं. तुम्ही फक्त रोजचाच खर्च निघाला पाहिजे असं नाहीये. मुलांचं शिक्षण असतं, त्यांच्या लग्नाचा खर्च असतो, वृद्ध आई वडील असतील त्यांची जबाबदारी असेल, पत्नी किंवा पतीच्या निवृत्तीनंतरचं आयुष्य असेल, अचानक येणारे काही वैद्यकीय खर्च असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही टर्म इन्शुरन्सचं कव्हरेज घेताना केला पाहिजे. याच कारणामुळे इन्शुरन्स क्षेत्रातले अनेक एक्सपर्ट जे आहेत ते आता सांगतायत, की बाबा काही वर्षांपूर्वी जो ₹1,00,00,000 कव्हर पुरेसा वाटत होता, त्याऐवजी आज अनेक कुटुंबांना 1.5 कोटी किंवा त्याहून अधिक कव्हरची गरज भासू शकते. ते प्रॅक्टिकल आहे. मग आता पुन्हा अशा वेळी तुम्हाला प्रश्न पडतो, की बाबा किती कोटींचा टर्म इन्शुरन्स आपण घेतला तर तो पुरेसा ठरेल? तर एक ठोक ताळा असतो, एक थंब रूल असतो. तुमचं वार्षिक उत्पन्न जेवढं आहे त्याच्या किमान 10 ते 15 पट तुमचा टर्म इन्शुरन्स असा. काही तज्ञ जे आहेत ते म्हणतात, की 20 पट तुमचं टर्म इन्शुरन्सचं कव्हर असलं पाहिजे. अर्थात ते मिळतं नाही मिळतं हे तुमच्या उत्पन्नावर कंपनी जी आहे पॉलिसी इश्यू करणारी त्यांच्यावर. मी जो नियम सांगितला तुम्हाला, समजा त्याचं उदाहरण घ्यायचं. तुमचं वर्षाचं उत्पन्न 10 लाख असेल तर तुम्ही ₹1,00,00,000 टर्म इन्शुरन्स कमीत कमी घेतला पाहिजे. पण समजा तुमच्यावर कर्ज असेल, लहान मुलं आहेत, मोठ्या आर्थिक जबाबदाऱ्या आहेत, तर तुम्ही 1.5 कोटीचा घेऊ शकता, 2 कोटीचा घेऊ शकता. तो तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. आता एक गोष्ट पुन्हा तुम्हाला लक्षात ठेवायची. समान पगार असलेल्या 2 व्यक्तींचा इन्शुरन्सचा कव्हर जो आहे तो समान असेलच असं नाही. एखाद्याचं लग्न झालेलं असेल, त्याला 2 मुलं असतील, घराचं कर्ज असेल, दुसरीकडे जो माणूस आहे तो अविवाहित असेल, त्याच्यावर आर्थिक जबाबदारी नसेल, तर दोघांची जी काही गरज आहे ती वेगळी आहे आणि म्हणून त्यांचे प्रीमियम जे आहेत ते कमी जास्त होतात. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कव्हर किती घ्यायचा हे महत्त्वाचं नाही, तर इन्शुरन्स किती काळासाठी घ्यायचा हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे इन्शुरन्सची टर्म जी आहे 30, 35, 40 वर्ष. अनेक लोक काय करतात, की कमी प्रीमियम आहे म्हणून कमी कालावधीचा विमा घेतात. आर्थिक नियोजन करणारे एक्सपर्ट ते काय सांगतात, तेव्हा 60 ते 65 वर्षाच्या वयापर्यंत टर्म इन्शुरन्सचं संरक्षण असावं. कारण त्या वयापर्यंत बहुतेक लोकांच्या आर्थिक जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. मुले तुमची स्वतंत्र झालेली असतात. निवृत्तीचा निधी तयार झालेला असतो. पण जर तुमचं आजचं वय 28 किंवा 30 वर्ष असेल तर मग काय करायचं? खरं तर टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी 28-30 वर्ष, 25 वर्ष सुद्धा हीच योग्य वेळ असते. अनेक तरुण सुद्धा असा विचार करतात, की अजून लग्न झालेले नाहीये,
अजून मुलं नाही झालेली, मग कशाला आत्ताच विमा घ्या. पण इथेच तुमचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो असतो, तो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही जितक्या कमी वयामध्ये टर्म इन्शुरन्स घेतात तेवढा तुमचा प्रीमियम जो आहे तो वर्षाचा कमी होतो. 25 वर्षाचा तरुण आणि 40 वर्षाची व्यक्ती 2 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स दोघंजण घेत असतील तर 25 वर्षाचा जो काही तरुण आहे त्याचा प्रीमियम जो आहे तो अतिशय कमी असतो ॲज कम्पेअर टू 40 वर्षाची व्यक्ती. आता यामागे कारणं देखील सोपी आहेत. कमी वयामध्ये तुमचं आरोग्य चांगले राहण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्हाला धोका कमी असतो. इन्शुरन्स कंपनीला धोका कमी असतो, त्यामुळे कमी दरामध्ये तुम्हाला ते विमा द्यायला तयार असतात. दुसरा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे भविष्यामध्ये आरोग्याच्या समस्या जर निर्माण झाल्या तरी तुमचं संरक्षण जे आहे विम्याचं ते कायम राहतं. नंतर तुम्हाला डायबिटीज झाला किंवा काय ब्लड प्रेशरचा काही प्रॉब्लेम झाला, इतर काही आजार झाले तर नवीन इन्शुरन्स घेणं तुम्हाला महागात पडू शकतं. काही अटी ज्या आहेत त्या लागायला लागतात, वेटिंग पिरियड येतो. आता अनेकांना एक प्रश्न पडतो, आज मी 1 कोटींचा टर्म इन्शुरन्स घेतला, काही वर्षांनी माझी गरज वाढली बाबा कव्हरेजची, तर अशा वेळी मी काय करायचं? तर बऱ्याचशा टर्म प्लॅन्समध्ये कव्हर वाढवण्याची सुविधा जी आहे ती दिली जाते. लग्न झालं तुमचं किंवा तुमचं मूल जन्माला आलं, तुम्ही घर खरेदी केली, तर अशा महत्त्वाच्या टप्प्यांवर इन्शुरन्सची रक्कम जी आहे ती तुम्हाला वाढवून घेता येते. सगळ्याच कंपन्या ही सुविधा देतात असं नाही. काही योजनांमध्ये लाईफ स्टेज बेनिफिट असतं, यामुळे विशिष्ट प्रसंगी अतिरिक्त संरक्षण तुम्हाला दिलं जातं. काही योजनांमध्ये कव्हर दरवर्षी ठराविक टक्क्यांनी वाढवण्याची मुभा असते, त्याच्यासाठी अर्थात प्रीमियम चार्ज केला जातो. त्यामुळे तुमच्या वाढत्या जबाबदाऱ्यांबरोबर विमाचं संरक्षण जे आहे ते वाढत राहतं. गंभीर काही आजार झाला, उत्पन्नावर काही परिणाम झाला तर हे अतिरिक्त संरक्षण तुम्हाला मिळू शकतं. पण शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की टर्म इन्शुरन्स जे आहे ही इन्व्हेस्टमेंट नाही, ते तुमच्या कुटुंबासाठीचं आर्थिक सुरक्षा कवच आहे. तुम्ही समजा जर नसाल तर तुमच्या कुटुंबाला आर्थिक अडचण येऊ नये हे या टर्म इन्शुरन्सचं मेन उद्दिष्ट असतं. म्हणून फक्त 1 कोटी हा आकडा आहे म्हणून निर्णय घ्यायचा का? तर नाही. स्वतःचं उत्पन्न किती आहे, तुमच्यावर कर्ज किती आहे, खर्च किती करता, मुलांचे भविष्य काय आहे, पालकांची जबाबदारी, महागाई, या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करा. मग तुमचं इन्शुरन्सची कव्हरेजची रक्कम जी आहे ती ठरवा. कारण आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक म्हणजे विमा नसणे ही नाही, तर आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक म्हणजे अपुरा विमा असणे आणि तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमच्या कुटुंबाला आर्थिक संघर्ष करावा लागू नये यासाठी तुम्ही आजच योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. कदाचित 2026 मध्ये प्रश्न हा नाहीये की तुम्हाला टर्म इन्शुरन्सची गरज आहे की नाही. खरा प्रश्न 2026 मध्ये हा आहे की तुम्ही घेतलेला टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबासाठी पुरेसा ठरणार आहे का? जर तुमचं उत्तर कदाचित नाही असं असेल तर पुन्हा एकदा तुमचा टर्म इन्शुरन्स रिव्ह्यू करा. ती तपासण्याची वेळ आलेली आहे, कारण आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केट, सोनं किंवा घर यामध्ये नसते. सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यामध्ये असते. टर्म इन्शुरन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं? 1 कोटी रुपयाचं टर्म इन्शुरन्स कव्हरेज जे आहे ते पुरेसं आहे का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. इन्शुरन्स का काढायचा हे जर तुम्हाला आता कळलं असेल, परंतु तुम्हाला चांगली नोकरी का मिळत नाही याचा तुम्ही विचार केलाय का? राईट साईडला एक व्हिडिओ आहे, तो क्लिक करून नक्की पहा. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा.